गेल्या 20 वर्षांपासून एक नवीन प्रथा चालू झाली. संतांच्या पादुका मुख्य विठ्ठल मंदिरात देवाच्या भेटीसाठी नेण्याचा प्रघात सुरू झाला. यानुसार संतांच्या पादुका हातात घेऊन अथवा पालखीसह श्री विठ्ठल मंदिरात नेतात. तिथं पादुका पांडुरंगाजवळ आणि रुक्मिणी मातेकडे नेतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे पादुकांचं स्वागत आणि पूजा होते. देवाच्या अंगावरील उपरणं, गळ्यातील हार इत्यादी पादुकांना घातले जातात. तर त्या संत संस्थानातर्फे देवाला उपरणं, हार इत्यादी अर्पण केलं जातं. देव भेटीनंतर पालख्या आपल्या मठांमध्ये परततात. देवदर्शनानंतर पालखी आपापल्या ठिकाणी परत आल्यावर नैवेद्य, भोजन सगळं होऊन दुपारनंतर पालखीच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. यावेळेस संत निळोबारायांचे अभंग म्हणले जातात. पंढरीहुनी गावी जाता, वाटे खंती पंढरीनाथा, आता बोळवित यावे, आमच्या गावे आम्हा सवे. तुम्हा लागी प्राण फुटे, वियोग दुःखे पुरे लोटे, निळा म्हणे पंढरीनाथा, चला गावा आमच्या आता. पालख्यांना निरोप देण्यासाठी पंढरपूरकर वेशीपर्यंत येतात. धन्यवाद.